सध्या तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे कारण एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती सोशल मीडियावरती आणि यानंतर दुपारी 12 वाजल्याच्या नंतर यवतमध्ये दोन गट सध्या आमने-सामने आलेले दिसले। सध्या यवतमधले आठवडे बाजार बंद करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवूनही देण्यात आल्याची माहिती मिळते। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। तर या तणावाच्या वेळची काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। भाजपचे आमदार राहुल कुल आपल्या सोबत आहेत। राहुलजी, पुण्यातल्या दौंड या ठिकाणच्या यवतमधली ही तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती आणि यानंतर हे दोन गट आमने-सामने आले। राहुलजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, यवतमधली ही स्थिती आपण बघतोय। तणावाची परिस्थिती निर्माण झाली एका आक्षेपार्ह पोस्टच्या नंतर आणि सध्या या सगळ्या परिस्थितीवरती पोलीस नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। नेमकं काय तुम्ही आवाहन कराल? साधारणपणे मागचे 3-4 दिवस सगळी प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पार पाडावी असं आवाहन आम्ही करत होतो। आजही मी तेच आवाहन करेल। जे चुकीचं वागतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या ठिकाणी पोलिसांना दिलेले आहेत। मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आलेलो आहे आणि लोकांनी संयमानं घ्यावं, शांततेने घ्यावं अशा प्रकारचं आवाहन करत असताना काही अशांतता निर्माण झाली होती। आहे काही घटित घडू नये असा आमचा प्रयत्न आहे आणि आता सगळ्यांशी समन्वय करून पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण घेतलेलं आहे। खरं तर सगळं काही चर्चेनेच चाललं होतं आणि चुकीचं करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या विषयी सगळ्यांचं एकमत असताना त्या ठिकाणी अचानक दगडफेक झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती। परंतु नागरिकांना निश्चितपणे मी आवाहन करेल की ज्यांनी चुकीचे केले त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणंच आहे। ज्यांनी केलं त्यांच्यावर झाले आणि पुढे सुद्धा त्याची काळजी आम्ही सगळे घेऊ। परंतु तिला बाजार आहे आणि आजूबाजूच्या त्या ठिकाणी येतात, त्यामुळे काही अशा निर्माण होऊन काही अघटित होऊ नये याची त्यांनी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी मी करतोय आणि सुदैवानं स्थिती नियंत्रणामध्ये येते। राहुलजी, ही काही दृश्य सुद्धा या तणावाच्या वेळेची समोर आलेली आहेत। म्हणजे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला। हे जो जमाव होता तो आमने सामने आला। दगडफेकीच्या काही घटना आहेत, काही दुचाकी जाळण्यात आल्या आहेत, गाड्या फोडण्यात आल्या आहेत। सध्याची काय नेमकी तिथली स्थिती आहे? मी सांगितलं की सकाळी अस्थिरता, थोडी अशांतता, आता स्थिती नियंत्रणामध्ये येते आणि सगळ्या प्रकारच्या समाजाच्या लोकांशी संपर्क करून आम्ही पोलीस प्रशासन सगळे त्या ठिकाणी स्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये यश येतंय आणि तरी तिथं स्थिती नियंत्रणामध्ये आलेली असल्यामुळे आता पोलिसांनी त्या ठिकाणी। बरं राहुलजी, तुम्ही म्हणता की तुम्ही स्वतः पोलिसांसोबत बोलता या परिस्थितीच्या संदर्भात आणि तुम्ही स्वतः लक्ष ठेवून आहात। ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे या आक्षेपार्ह पोस्टच्या संदर्भात त्याविषयी काही माहिती कळू शकली आहे का? मुळात हा व्यक्ती स्थानिक नाहीये, तो बाहेरगावचा व्यक्ती, त्यांनी केलेली पोस्ट आणि त्यामुळे तातडीनं पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्याच्याविषयी काही सगळ्यांचं एकमतच होतं की त्याच्यावर कारवाई व्हावी आणि सक्त कारवाई करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। परंतु हे घडत असताना काही स्थिती बाहेर गेली होती, आता परत एकदा स्थिती नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे। व्यक्ती स्थानिक नाहीये, ज्यांनी पोस्ट केली बाहेरगावचा व्यक्ती आहे। त्याला योग्य ते शासन करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आणि आम्ही सगळ्या सूचना करतो। बरं राहुलजी, धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। तर दौंडच्या यवतमध्ये फेसबुक पोस्टवरून हा तणाव निर्माण झालेला होता आणि याविषयी बोलूयात आपण। जितेंद्र आव्हाडजी आपल्या सोबत आहेत। आव्हाडजी, आपण बघतोय की सोशल मीडियाच्या पोस्टवरून हा वाद झाला आणि हा तणाव इतका पसरला की जाळपोळ झाली आहे। पोलिसांना ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा सुद्धा वापर करावा लागलाय। वाईट आहे, त्याला काय पण आता
नेतेच जर बेजबाबदार वागायला लागले शेवटी हे होणारच ना, काय करणार आहे. जबाबदारीने गाव सांभाळ आपल्या सोबत बोलत होते. या सगळ्या संदर्भात आम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारले, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी आक्षेपार्ह पोस्ट करणारी व्यक्ती आहे ती या ठिकाणची रहिवासीच नाहीये. असं एक तर बेजबाबदार ज्यांनी पोस्ट केलं त्याला आतमध्ये घालून बदलायला पाहिजे, तो कोणीही असो. पण एकंदरीत जी वक्तव्य केली जात आहेत खास करून त्या भागात फिरणाऱ्या राजकीय नेत्यांकडनं आणि जे सामाजिक ध्रुवीकरणासाठी आपल्या शब्दांचा वापर करतायत, त्याच्यातनं ताणतणाव वाढतोय आणि ते पूर्ण महाराष्ट्रात हेच चालू आहे. आपलं राजकीय स्वास्थ्य ठीक करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचं स्वास्थ्य खराब करणं हे काही योग्य नाही आहे. मात्र सध्याची इथली परिस्थिती नियंत्रणात आहे असाही इथल्या आमदारांचा दावा आहे. मला खात्री आहे, म्हणजे मला राहुल कुलला मी वैयक्तिकरित्या ओळखतो. तो असा दंगे आणि अशी काही करायला कुठे सहकार्य करेल किंवा त्याचं काही पाठिंबा वगैरे असेल असं मला वाटत नाही. पण असं होणं आणि तेही ज्या भागामध्ये कधीच अशा गोष्टी झालेल्या नाही अशा गावांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची प्रकृती बिघडते या विकृत नेतृत्वामुळे, या विकृतीमुळे महाराष्ट्राची प्रकृती बिघडते, एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यावं. अगदी धन्यवाद जितेंद्रजी, तुम्ही बोललात आमच्यासोबत, तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. तर पुण्याच्या यवतमधली ही घटना आणि ही दृश्य आपण जाणून घेतोय. एक फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती, आक्षेपार्ह पोस्ट होती आणि त्यामुळे या परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. यामध्ये 2 गट आमने सामने आलेले होते आणि जाळपोळही करण्यात आली. इथल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान करण्यात आलं. या दोन्ही गटानं एकमेकांवरती दगडफेक सुद्धा केली आहे आणि या सगळ्यांना पांगवण्यासाठी, इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा सुद्धा वापर करावा लागलेला आहे. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं बोललं जात आहे, मात्र तरी सुद्धा हे तणाव आणि हे काहीसं दहशतीचं वातावरण कायम दिसतंय. तर पुण्याच्या यवतमधली ही दृश्य आपण जाणून घेतोय. जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला आताची अपडेट देत आहेत या सगळ्या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती. जयदीप, काय माहिती आहे तुमच्याकडे? यामिनी, खरं तर 26 जुलै पासून या यवतमध्ये तणाव आहे आणि होता, परंतु याचा आज उद्रेक झाला. खरं तर पोलीस प्रशासन असेल किंवा इतर स्थानिक प्रशासन असेल, कुठलाही उद्रेक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आज एका फेसबुक पोस्टमुळे ते वातावरण तापलं आणि जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो जे आहे ते दगडफेक झाली, जाळपोळ झाली. आता हळूहळू जे आहे ते पोलीस नियंत्रणात आणतायत परिस्थिती. खरं तर या ठिकाणी ज्यानं जो प्रकार केला, ज्याने जी पोस्ट केली त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. मात्र या ठिकाणी मोठा फौजफाटा जो आहे तो पोलिसांचा बोलवण्यात आलेला आहे. बाहेरून देखील कुमक मागवण्यात आलेली आहे आणि आता जे आहे हळूहळू परिस्थिती जे आहे ते नियंत्रण आणण्यासाठी पोलीस काटोकाट प्रयत्न करत आहेत. खरं तर आज आठवडे बाजार होता यवतचा, तो देखील बंद करण्यात आला आणि जो आहे तो खरं तर दगडफेक झाली. आता पोलिसांनी जी आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या ठिकाणी जो आहे तो जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या. मात्र असं जरी असलं तरी शांतता प्रस्थापित होण्यासाठी पोलीस जेवढे शर्तीचा प्रयत्न करायला पाहिजे तेवढे करत आहेत. बाहेरून देखील पोलिसांनी कुमक मागवली आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचं काम पोलीस करत आहेत. मात्र थोड्या वेळामध्ये जी आहे ती परिस्थिती शांततेची होईल अशी जी आशा आहे ती पोलिसांना आहे आणि एकंदरीतच हे तणावाचं वातावरण 26 जुलै पासून होतं आणि याचा आज उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जयदीप, तुम्ही जसं म्हणताय की 26 जुलै पासूनच या भागात जर तणावाचं वातावरण होतं तर मग आज इतका उद्रेक होईपर्यंत थांबण्याची गरज काय होती? तोपर्यंत इतक्या दिवसामध्ये प्रशासनानं काय केलंय? खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं जो आहे तो 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. ज्यानं हा सुरुवातीला तेढ निर्माण केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती पोलीस जे आहे ते स्थानिकांशी चर्चा करत होते. मात्र काल एक मोर्चा त्या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर ही जी आहे ती पोस्ट केली गेली असं बोललं जाते. त्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र भावना
लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यातून हा जो आहे तो आजचा प्रकार झालेला आहे. खरं तर प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत होतं हा तणाव होऊ नये. खरं तर 26 जुलैपासून हा प्रकार सगळा चालू आहे. मात्र उत्तराला उत्तर देत गेल्यामुळं कदाचित हा जो आहे तो उद्रेक वाढला असावा. मात्र पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर प्रशासन असेल जे आहे ते स्थानिक ही स्थिती शांततेत राहावी सगळेच राजकीय पक्ष देखील याच्यामध्ये प्रयत्न करत होते. मात्र एका पोस्टमुळे पुन्हा एकदा हे वातावरण जो आहे तो वातावरण तापलं आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे. अगदी जयदीप, तुम्ही असे सोबत राहा. दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे, अस्मिता आहे आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा. आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे, UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे. जयदीप, वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपण बघतोय. मात्र सध्याची तिथली काय स्थिती आहे? हा जो युवक होता ज्याने ही आक्षेपार्ह पोस्ट केली होती हा तिथला रहिवासीच नाहीये असं तिथल्या स्थानिक आमदारांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलंय. खरं तर या संदर्भात तो कुठला नागरिक आहे याची अद्यापपर्यंत पोलिसांनी सांगितलेलं नाहीये. परंतु जी माहिती मिळते आहे पोलिसांकडून तेवढीच सांगण्यात आलेली आहे की त्याला ताब्यात घेतलंय. खरं तर पोलीस जे आहे ते वातावरण निवळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे अद्यापरित्या ज्यावेळेस आमदारांनी जे सांगितलं आहे तेच पोलीस सांगतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आता हा रहिवासी नेमका कुठला होता हे समजू शकलं नाही. मात्र त्याच्या पोस्टमुळे सगळं वातावरण तापलं गेलं आणि त्याच्यावरती जी कारवाई जी आहे ती करण्याची जी आहे ते आता सगळ्यात महत्वाचं आहे की ती इथली परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणणं, शांतता प्रस्थापित करणं हे पहिलं उद्दिष्ट असेल. आणि त्यानंतर हा कुठला आहे किंवा कशा पद्धतीनं हे पुढची पावलं उचलली जात आहेत की नेमकं कारण काय होतं हे पुढे येईल. मात्र आता जो तणावाची परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती या ठिकाणी जी आहे ती नियंत्रणात करणं जे आहे ते पोलिसांचं पहिलं प्राधान्य असेल. आणि त्यानंतर जे आहे ते पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मोठा फौजफाटा जो आहे तो यवतमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. जमाव पांगवण्यासाठी अश्रधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. खरं तर या ठिकाणी दगडफेक झाली, दगडफेक नंतर जाळपोळ देखील काही प्रमाणात झाली. काहींच्या घरावरती दगडफेक केली गेली आणि त्यानंतर जो आहे तो आता तणाव जो आहे तो हळूहळू पोलिसांच्या नियंत्रणामध्ये येतोय. पोलीस शांतता प्रस्थापित केल्यानंतर खरं तर हे नेमकं काय होतं ते कशा पद्धतीनं त्यांनी पोस्ट केली, का पोस्ट केली याची उत्तरे जे आहे ते पोलीस तपासामध्ये घेतीलच. मात्र असं जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ते शांतता प्रस्थापित करण्याचं काम जे आहे ते पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपल्याला माहितीये की जी आक्षेपार्ह पोस्ट ज्या व्यक्तीने केली त्याला तर ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांकडून जयदीप. मात्र ज्या जमावानं ही जाळपोळ केली आहे किंवा दगडफेक केली आहे त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली आहे का? त्यांच्यापैकी कुणाला ताब्यात घेतलंय का? खरं तर पोलीस या ठिकाणी जे ताब्यात घेण्याचा जे आहे तो अद्यापपर्यंत म्हणजे ज्या घेत आहेत जे समाजामध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यावरती देखील पोलीस कारवाई करतील. मात्र जो या ठिकाणी जो जमा झाला होता त्यांना पांगवण्याचं काम सुरू करतोय, ज्याने चितावणीखोर पोस्ट केली त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. पुढची जी कारवाई आहे ती पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जमाव पांगवणे, जमावाला शांतता करणे, आरेला कार्य उत्तर या ठिकाणी मिळताना जे आहे ते काही वेळापूर्वी होतं. मात्र आत्ताची परिस्थिती अशी नाही. या ठिकाणी जे आहे ती जमाव जो आहे तो शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस आणखी या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर जे आहे ते पुढची जी कारवाई आहे ती पोलीस त्यांच्या पद्धतीने करतील. अगदी आपलं सुद्धा हेच आवाहन राहील जयदीप की शांतता असावी आणि कुठलंही तणावाचं गोंधळाचं वातावरण निर्माण होईल असं कुणीच वागू नये. धन्यवाद माहितीसाठी. तर पुण्यातल्या यवतमधली ही काही दृश्य आपण जाणून घेतोय. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत. तिथल्या जमावाला पांगवण्यासाठी काही प्रमाणावरती इथला जमाव एकत्र आलेला होता आणि 2 गट एकत्र आल्यामुळे हा तणाव वाढलेला होता.
त्यामुळे ही परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी वेळीच या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला, या जमावाला पांगवलेलं आहे आणि सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं सुद्धा बोललं जात आहे। सोशल मीडियावरच्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हे दोन गट आमनेसामने आलेले होते आणि हा तणाव वाढला। जाळपोळ करण्यात आली, वाहनांची तोडफोड करण्यात आली, वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली होती, घरावरती सुद्धा दगडफेक झालेली होती। मात्र सध्या इथलं वातावरण काहीसं तणावाचं असलं तरी निवळण्याच्या दिशेनं जाताना दिसतं आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। मिकी, पुण्यातल्या यवतमधली ही बातमी आपण दाखवतोय, या संदर्भातली अधिकची माहिती तुमच्याकडची। अगदी जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यातील यवत अर्थात हे सोलापूर महामार्गावर असलेलं हे गाव आहे। गेले काही दिवसांपासून त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। दोन गटांमध्ये काही तणावाचं वातावरण होतं। पोलीस सातत्याने त्यांच्या ज्या बैठका घेत होतं, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आज पुन्हा एकदा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अर्थात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स देखील त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। सातत्याने एसपी जे ग्रामीणचे आहेत, पुणे ग्रामीणचे, ते स्वतः कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते देखील त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। या दोन गटांमध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यात आलेले आहेत त्याच्यावरून हे सगळं वाद पेटलेलं आहे। खरं तर ज्या पद्धतीने हे पेटत म्हणजे अर्थात दोन गट आक्रमक झालेली आहेत। खरं तर यवतमध्ये आज आठवडे बाजार असतो, मोठा बाजार असतो, मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी बाजारात खरेदी करण्यासाठी येतात। मात्र तो देखील बाजार आज पूर्णपणे बंद आहे। यवत बंद पुकारण्यात आलेला आहे। आता पोलिसांनी सगळं काही त्या ठिकाणी बंद केलेलं आहे। काही जे लोक रस्त्यावर आहेत त्यांना देखील सांगितलं जाते की तुम्ही तुमच्या घरी जावा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, तुम्हाला उचलावं लागेल। पोलीस त्या ठिकाणी जागोजागी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने हे आक्षेपार्ह पोस्ट केले जात आहेत वेगवेगळ्या समाजाबद्दल, त्याच्यातून हा सगळा आपण बघतोय आक्रमक दोन गटांमध्ये हे भांडणं या ठिकाणी सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दुचाकी वाहनं पेटून देण्यात आली, दगडफेक देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यावरून पोलिसांना देखील काहीसं आक्रमक भूमिका अर्थात त्यांना तिथं स्टँड घ्यावं लागलेलं आहे। आसू काढण्याची देखील त्यांना त्या ठिकाणी गरज पडेल त्या पद्धतीने ते फायर देखील करतायत। जे गर्दी त्या ठिकाणी जमतीये ते कशा पद्धतीने पांगवता येईल, लोकांना शांत करता येईल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। मात्र यवतच्या लागून जे गावं आहेत त्या ठिकाणी देखील याचे पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत, कारण ते गाव देखील पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। दोन वेगवेगळ्या गटात हे सुरू झालेलं भांडणं आता जर आपण बघितलं तर याचा पूर्ण इम्पॅक्ट हा पूर्ण यवत गावामध्ये दिसतोय आणि पोलीस मोठ्या संख्येने सध्या तिथं आहेत। जे नेते आहेत ते देखील सातत्याने या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अशा पद्धतीने हे आक्रमक भूमिका घेत अगदी मिकी काही क्षणांसाठी थांबवते, असे सोबत रहा। पोलिसांची प्रतिक्रिया येते आपण जाणून घेऊया। आहे ते हीच आहे की आपण शांततेचे मार्गाने असा विचार करा, कुठल्याही प्रकारच्या विश्वासावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका। हा एक जे स्टेटस ठेवण्यात आला होता त्यातून हे एक परिस्थिती ताणतणावाची गावामध्ये जी उत्पन्न झाली होती, त्याच्यामध्ये जे ज्यांनी असे प्रकारचा कृत्य केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे, त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासाठी गावाच्या लोकांची मीटिंग सुद्धा चालू करण्यात आली होती, परंतु ठराविक लोकप्रतिनिधीमध्ये जे मीटिंग चालू असताना गावाचे लोक एकत्र झाले होते, त्यामध्ये ताणतणावाची अशी परिस्थिती आल्यानंतर थोडा तात्पर झाले, परंतु आता त्यांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। गावाची परिस्थिती शांत आहे। तर पोलिसांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि या संदर्भात आपण बोलूयात। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत। सुप्रियाताई, एक खरं तर वाईट वाटू शकतं आपल्याला महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, असंच वातावरण सध्या यवतमध्ये आपण बघतोय। दोन गट आमने सामने येतात, एकमेकांविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या जातात, त्यामधून जाळपोळ आणि दगडफेकीचं वातावरण। माझी दौंड हा अतिशय संवेदनशील सुसंस्कृत असा तालुका आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, माझी हात जोडून विनम्र विनंती आहे सगळ्यांना की शांतता करूया, चर्चेतून मार्ग काढू प्लीज। म्हणजे मी पोलिसांशी बोलले, एसपींशी बोलले, तिथे स्थानिक अनेक लोकांशी बोलले। माझी हात जोडून सगळ्यांना विनम्र विनंती आहे की शांतता शांतता शांतता, आपण चर्चेतून मार्ग काढू।
सुप्रियाताई, मागच्या 26 तारखेपासून हे सगळं घडतंय असं आता आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं आणि आज या सगळ्याचा उद्रेक झालेला आहे. तर इतके दिवस मग प्रशासन काय करत होतं असा सुद्धा सवाल एकीकडे विचारला जातोय. खरं तर हे पूर्णपणे पोलीस यंत्रणेचं फेलियर आहे. पण आता मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. मला आता माझ्या मतदारसंघात सुसंस्कृत तालुक्यामध्ये मला शांतता हवी आहे. त्याच्यामुळे आता ही वेळ नाही कुणावर टीका करायची. आधी माझा मतदारसंघ शांत व्हावा, प्रेमाने गुणागोविंदाने आपण सगळे एकत्र राहतो. त्याच्यात पहिली शांतता आणि त्याच्यानंतर उद्या मी सविस्तर यंत्रणेशी बोलून, माझं ऑलरेडी एसपींशी बोलणं झालेलं आहे. आम्ही शांततेचं आव्हान सगळे विनम्रपणे करतोय. चर्चेतून मार्ग काढू आणि कोणी दुखावला गेला असेल त्याच्यात मी जातीने लक्ष घालून त्याच्यातून मार्ग काढी. अगदी सुप्रियाताई, अगदी मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की आता तरी हा सगळा जमाव असेल किंवा दगडफेक वगैरे जे काही होत होतं या सगळ्याला पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र तुम्ही नेमकं काय आवाहन कराल की जे सोशल मीडिया वापरतायत किंवा जे अशा पद्धतीने माती भडकवायचा प्रयत्न करतायत त्यांना? माझी एवढीच सगळ्यांना आत्ता विनंती आहे की आपला तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे. याच्यात हे सगळं नको. आपल्याच मुलांचं नुकसान होतंय कुठल्याही घरातली असली तरी. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जबाबदारीने पुढचे काही दिवस बोलूया. आमच्यासारख्या लोकांनीही थोडंसं फुंकर मारून, प्रेमाने पाठीवर थाप मारून, प्रेमाने सगळ्यांचा मान सन्मान करून सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने जर कोणीही दुखवला असेल तर त्याच्यावर प्रेमाने त्याच्याशी चर्चा करू आणि त्या सगळ्यांच्या भावनांचा आदर सन्मान करू, पण प्रेमाने आदराने मार्ग काढू. बरं, धन्यवाद सुप्रियाताई, तुम्ही बोललात यासाठी. तर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया होती. या सगळ्या संदर्भामध्ये कुणीही तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचं काही वर्तन करू नये आणि या सगळ्यावरती आपण शांतपणे बोलून मार्ग काढू असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्यासोबत. मिकी, अगदी जसं या ठिकाणी आपण म्हणतोय की गेल्या 26 तारखेपासून अशीच तणावाची परिस्थिती खरं तर यवतमध्ये निर्माण झालेली होती. सातत्याने बैठका होत होत्या. मात्र पोलिसांचं कुठंतरी अपयश या ठिकाणी दिसतंय. या दोन गटांमध्ये जे वाद सुरू झालेलं होतं ते कुठंतरी नमायला हवं होतं. त्यांनी कारवाई करायला हवी होती. मात्र तसं झालं नाही आणि आज जसं आपण बघतोय की सोशल मीडियावर पुन्हा एकदा या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर दोन गटा एकदमच आक्रमक त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि जसं हे आक्रमक झालेले आहेत यवतमध्ये जे एक शांत म्हणजे अर्थात गाव आहे, पूर्ण दौंड तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र तिथं अचानक दगडफेक सुरू झाली. काही दुचाकी वाहनं त्या ठिकाणी पेटून देण्यात आली. काही वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न देखील झाला. तोडफोड करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. मात्र सातत्याने सगळे लोक आव्हान करतायत की हे लोकांनी शांत राहणं गरजेचं आहे. स्वतः आता वरिष्ठ म्हणजे अर्थात एसपी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी एसपींना पोचावं लागतंय आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन लोकांना शांत करण्याचा, कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतोय. अजून सुद्धा काही ठिकाणी जमाव जमलेले आहेत आणि ते तिकडून दगडफेक करण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस सातत्याने माईकच्या द्वारे, लाऊडस्पीकरच्या द्वारे अनाउन्समेंट करून या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र नक्की हे कशामुळे झालंय, पोलीस का अपयशी ठरलेत यांना शांत करण्यात, हे दोन गट ज्यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण एका सोशल मीडिया किंवा एका घटनेमुळे झालेली होती, तर तेव्हा पोलिसांनी लक्ष घालून ते का केलं नाही असे देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मात्र आता जर आपण बघितलं तर यवतमध्ये पूर्ण गाव संपूर्ण बंद आहेत. लोक घाबरलेली आहेत. महिला, लहान मुलं जे काही बाहेर पडलेली होती ते देखील घाबरलेली आहेत. काही लोक आपल्या घरी सुद्धा पोहोचू शकलेली नाहीत. काही जण इतर ठिकाणी लपून बसलेली किंवा सेफ ठिकाणी गेलेली आहेत. अशी परिस्थिती आहे. कारण सातत्याने लोक फोन करतायत आणि विचारतायत नेमकं काय झालेलं आहे. काही लोकांना माहीत सुद्धा नाही. अशी परिस्थिती त्या यवत गावामध्ये सध्या आहे. दोन गटांमध्ये पेटलेला आहे आणि संपूर्ण आक्रमक त्या ठिकाणी लोक दिसत आहेत. पोलीस आवाहन करतायत. रस्ते थांबवण्यात आलेले आहेत. सगळ्यांना आवाहन केलं जातं की तुम्ही घरी जावा,
शांत राहावा. पूर्ण गाव आज बंद आहे. खरं तर यवतमध्ये आज बाजार असतो, मोठा बाजार असतो. त्या गावातील आजूबाजूच्या गावातील लोक देखील त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात. मात्र तो बाजार देखील आज संपूर्ण बंद आहे. आणि आताची जी परिस्थिती बघितली तर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती आहे. जे दगडफेक आणि वाहनांना पेटवलं जात होतं ते आता कुठंतरी थांबलेलं आहे. मोठ्या संख्येने पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र आव्हान अजून सुद्धा केलं जातंय की या दोन्ही गटांना समोर येऊन आणि चर्चेतून मार्ग काढूयात. अशा पद्धतीने दंगल करणं हे योग्य नाही. मात्र काही वेळ अजून लागेल. मोठी जबाबदारी आता राजकारण्याची आणि त्याचबरोबर पोलिसांची या ठिकाणी दिसतीये. अगदी मिकी, एकूणच या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता पोलीस प्रयत्न तर करतातच आहेत. मिकी, असेच सोबत राहा. आपण इथली काही दृश्य पुन्हा एकदा दाखवतोय. संदीप गिल पोलीस अधीक्षक आहेत आपल्यासोबत. संदीपजी, आपण सध्याची यवतमधली स्थिती बघतोय. तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे? सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नमस्कार मॅडम. यवत गावात आज ही जी घटना आहे हा एक स्टेटस जे फेसबुक आणि व्हॉट्सअप लावण्यात आलेला होता. एक तरुणाकडून एक असे प्रकारचा आक्षेपजनक स्टेटस लावण्यात आला होता. ते स्टेटस ज्यावेळी पोलिसांना माहिती पडली त्याला ताब्यात घेण्यात आला होता. पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मग नंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली. गावाचे प्रतिनिधी लोकांची मीटिंग सुद्धा करण्यात आली होती त्यावेळी. परंतु तेव्हापर्यंत हे जे सोशल मीडियावर तो जो स्टेटस आहे तो व्हायरल झाला होता. ऑलरेडी गावात थोडा इमोशन हायटंड होते म्हणून हे जे लोक आहे ते रस्त्यावर आले. रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी जाऊन कचरे वगैरे जे जमाव केला आणि परिस्थिती आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. ऑलरेडी आमची पेट्रोलिंग त्या ठिकाणी चालू होती. ज्या ज्या ठिकाणी काही धोकादायक परिस्थितीचा भाव होता मला त्या ठिकाणी पोलिसांनी पुढे जाऊन त्या लोकांना थांबवलं आहे. आणि आता गावात पूर्णपणे शांतता आहे आणि कुठल्याही प्रकारचा जमाव कुठे नाहीये आणि पोलीस बंदोबस्त आणि पोलीस पेट्रोलिंग चालू आहे. बरं संदीपजी, अशी माहिती मिळते की गेल्या 26 जुलै या तारखेपासून खरं तर हे सगळं सुरू होतं आणि याचा उद्रेक आज झालेला आहे असं कळतंय. याविषयी काय माहिती आहे तुमच्याकडे? मॅडम, जे रेफरन्स आपण मला देत आहे त्यामध्ये ऑलरेडी एक जे घटना घडली होती त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आला होता. त्यामध्ये जे रोष होता त्याच्याबद्दल सभा सुद्धा इथे घेण्यात आली होती. त्यावेळी पूर्णपणे शांततेत हे सगळा संपलेला होता. परंतु आज हे अचानकपणे एक जे स्टेटस एका तरुणाने लावला आणि त्यातून ते मागचे जे इमोशन्स आहे ते पुढे कदाचित आले म्हणून हे अशा प्रकारचं झालेलं आहे. परंतु सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. बरं, हे जे आक्षेपार्ह पोस्ट ज्याने केलेली होती तो युवक नेमका कोण होता ज्याला आता पोलिसांनी अटक केली आहे? ते मॅडम आता आमचा तपास चालू आहे. त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देतो मॅडम. बरं, तुम्ही नेमकं काय आवाहन कराल संदीपजी पोलिसांच्या वतीनं? पोलिसाच्या वतीने सर्व नागरिकांना हीच आवाहन आहे की आपण सर्वजणांची जबाबदारी आहे समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि शांतता ठेवणे आणि त्यांनी पोलीस प्रशासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक नागरिकाने आपली आपली जबाबदारीप्रमाणे ते सहकार्य करावे. कुठल्याही प्रकारचा इलिगल जमाव वगैरे कुठे करणार नाहीये आणि कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियाचे जे हे स्टेटस वगैरे ठेवले जाते त्याचा कुठल्याही प्रकारचा काही र्युमर अफवा त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यांनी त्याचे नागरिकाचे जे कर्तव्य ते पार पाडावे आणि शांतता ठेवावे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीपजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. तर पोलिसांकडून आलेली ही प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे. तर एका सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे हा वाद झालेला होता. नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेऊयात. एका व्यक्तीनं सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर वादाची ठिणगी पडली. आक्षेपार्ह पोस्टच्या नंतर इथला जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी यवतमध्ये आज जो मोठा आठवडी बाजार भरतो हा बाजार बंद केला. दुसरीकडे आक्रमक जमावाने काही दुचाकी सुद्धा पेटवून दिल्या. आक्रमक जमावाने आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराची सुद्धा तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली होती आणि जमावाला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय.
यवतमध्ये सध्या काहीसं तणावाचंच वातावरण आहे, मात्र पोलिसांकडून, इथल्या यंत्रणांकडून सध्या शांततेचं आवाहन इथल्या नागरिकांना केलं जात आहे. तर या सगळ्या संदर्भात मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. मिकी, धन्यवाद तुर्तास या सगळ्या अपडेट्ससाठी.